वाचताना आकर्षक सुरुवात असावी. जर तुम्हाला काव्यपंक्ती येत असेल तर तुम्ही ते त्या ठिकाणी लिहावी. जसे की निसर्ग माझा सोबती, रममाण मी निसर्ग संगती, डोंगर दऱ्यामध्ये हिंडती, तरंग लहरी मी नदी सागरी. माणसाला आपल्या पंखाखाली घेऊन जगण्याचे सौख्य देणारा निसर्ग हा मानवाचा जवळचा सोबती आहे, सखा आहे. निसर्गाच्या हातामध्ये विश्वासाने आपला हात आपण गुंफून घेतला की जगण्यामध्ये जे मौज आहे ती आपल्याला सहजरित्या अनुभवता येते. निसर्गाच्या सहवासामध्ये मानवाला खूप समाधान मिळत असते. निसर्ग हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो आपला दाता आहे. त्याच्याशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे आणि म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे हे मानवाचे परम कर्तव्य आहे. परंतु मानवाने स्वतःच्या स्वार्थी वृत्तीमुळे निसर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. गरजेपेक्षा त्याचा जास्त उपयोग केला आहे. निसर्गामध्ये जी काही वैभवाची लूट आहे ती त्याने सुरू केली आहे. निसर्गाचे सौंदर्य आपण जपले पाहिजे. निसर्गाचा तोल आपणच सांभाळला पाहिजे. सदाहरित निसर्ग माणसाचे मन आहे ते आनंदित करत असतो आणि त्यामुळेच मानवाला खरीखुरी शांतता देण्याचे काम निसर्ग करत असतो. निसर्ग हे भव्य दिव्य रूप आहे, पूजनीय आहे आणि म्हणूनच असे म्हटले जात असते की श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा केली. आर्यांच्या काळामध्ये देखील निसर्ग देवता याची पूजा केली जात होती. म्हणूनच आपणही निसर्गाशी नाते जोडले पाहिजे. निसर्गाने आपल्याला अगदी भरभरून दिलेले आहे. निसर्ग निस्वार्थी वृत्तीने आपल्याला सगळं काही देत असतो. परंतु मानव हा सतत आपला स्वार्थ साधत असतो. वृक्षतोड करत असतो. इमारती, बंगले, कारखाने यासाठी तो जंगलतोड करत असतो. माणसाचे हे कृत्य खरोखरच मला असं वाटतं की पृथ्वीच्या नाशामध्ये ते कारणीभूत ठरत आहे. प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असंच जर हे सर्व सुरू राहिले तर पृथ्वीचा विनाश आहे तो अटळ आहे. कळत नकळत मनुष्य आपल्याला जीवनाचाच विनाश करत आहे. ही गोष्ट मानवाच्या लक्षात का येत नाही? म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की निसर्ग संगती सदा घडो, मंजूळ पक्षी गान कानी पडो, कलंक प्रदूषणाचा झडो, वृक्षतोड सर्वथा नावडो. निसर्ग हा दानशूर आहे. निसर्ग बोलत नाही, तो कृती करतो. फळाफुलाने लगडलेली झाडे वेली पाहिली की त्याच्या दानशूरतेची आपल्याला सहज कल्पना येते. माणूस कधीकधी विषमतेने वागतो, पण निसर्ग कधीच तसे करत नाही. तो कोणताही प्रकारचा भेदभाव कधीच करत नाही. म्हणूनच निसर्ग हा मला माणसापेक्षा अधिक जवळचा वाटतो, अधिक सोबतीचा वाटतो. अथांग समुद्र, विशाल गगन, विस्तीर्ण डोंगररांगा, उत्तुंग पर्वत आणि खोल दऱ्या, वाहणाऱ्या नद्या, झाडांचे पानाफुलांचे विविध रंग, आकार अशी निसर्गाने खूप किमया केलेली आहे. वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार झाडे, मंजूळ गीते गाणारे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे हे सारेच आपल्या जीवाभावाचे मित्र आहे. उमलणारी फुले, बहरलेली झाडे मनाला आनंद देतात. त्याच्या सानिध्यात, त्याच्या रंगाने, गंधाने मन अगदी प्रसन्न होऊन उठते. आपण आपले दुःख विसरून जातो. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो आणि खरोखरच आपले हात देखील ते घेण्यासाठी अपुरे पडतात. एवढं निसर्ग आपल्याला देत असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की निसर्गाचे आपण संवर्धन केले पाहिजे, संरक्षण केले पाहिजे. पृथ्वी वाचेल व माणसाचे अस्तित्व आहे ते देखील टिकून राहील. त्यामुळे पर्यावरण संतुलनाचा वेळीच विचार करायला हवा, अंमलबजावणी करायला हवी. निसर्गासारखा मित्र आपणास कधीच लाभणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये जशी जवळची माणसे आनंदित असतात, ते आपल्याला प्रकाश देत असतात, तसाच निसर्ग देखील आपल्याला खूप सुख देत असतो. निसर्गाशी मैत्री टिकवून ठेवताना मला अगदी असं म्हणावंसं वाटतं, निसर्ग आहेस माझा सोबती, जन्मभर होतील ना तुझ्या माझ्या गाठी भेटी, तुझ्या सानिध्यात राहून मन झाले निर्मळ, असे वाटते राहावे नेहमी तुझ्या जवळ.